नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बीएमएस करायचं असेल आणि तुमचं स्कोर 290 ते 400 या दरम्यान असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बीएमएस कसं मिळू शकतो। तुमच्यासाठी या ठिकाणी सीईटी सेल काय करते, एक स्पेशल राऊंड कंडक्ट करते ज्याला म्हणतो आपण स्ट्रे वेकन्सीचा राऊंड। आणि या स्ट्रे वेकन्सीचा जो कट ऑफ आहे तो काय जातो, खूप कमी जातो। आणि या स्ट्रे वेकन्सीच्या राऊंडला तुम्ही कसं इलिजिबल राहू शकता, याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असते, सगळं काही सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे। आपली काउन्सिलिंग प्रक्रिया कशी चालते हे देखील सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून डिटेल मध्ये सांगणार आहे। त्यासाठी या व्हिडिओला बिलकुल स्किप करायचं नाही। थोडं जरी स्किप करताय तुम्ही तर तुम्हाला या ठिकाणी काही समजणार नाही। आणि तुम्हाला जर कमी स्कोर असेल आणि जर तुम्हाला या ठिकाणी संधी मिळत असेल का स्ट्रे वेकन्सी मध्ये तुमचा नंबर लागू शकतो, तर ती संधी पण सुद्धा तुमच्या हातातून जाणार। तर यासाठी काय करायचंय, व्हिडिओला प्रॉपरपणे बघायचंय, शेवटपर्यंत बघायचंय, सगळं काही डिटेल मध्ये सांगणार आहे। ओके, तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। अशाच नवीन नवीन अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतोय बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जॉईन करून घ्यायचे। आता विद्यार्थी मित्रांनो, जर आमच्याकडे जर काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर ऑनलाईनचा प्लॅन आहे बघा, 3999 मध्ये तुम्ही जॉईन करू शकता। या प्लॅन मध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाणार आहे। तुमचे जे काही प्रश्न असणार आहे बघा, सगळ्या प्रश्नांचे आन्सर दिले जाणार आहे। तुमच्या मार्क आणि रँकच्या बेसिसवर तुम्हाला परफेक्टपणे लिस्ट बनवून दिली जाणार आहे। डिटेल मध्ये जर समजून घ्यायचं असेल आमच्याकडे पेड काउन्सिलिंग मध्ये काय माहिती मिळते, कशा प्रकारे काउन्सिलिंग चालते, तर याचा एक व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली बघा। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचंय, पेड काउन्सिलिंग व्हिडिओची लिंक वरती क्लिक करायचंय आणि आम्ही काउन्सिलिंग मध्ये काय देतोय हे सविस्तरपणे जाणून घ्यायचंय। दुसरा प्लॅन आहे बघा आपला 7000 रुपयाचा। या 7000चा प्लॅन जर तुम्ही घेताय तर तुम्हाला फक्त एक या ठिकाणी काय करायची, जस्ट डू वन थिंग, डॉक्युमेंट शेअर करायचे, डायरेक्ट ऍडमिशन घ्यायचे, बाकी सगळी प्रोसेस आम्ही करतो। तर यामध्ये बघा फॉर्म भरल्यापासून ते डायरेक्ट ऍडमिशन मिळाल्यापर्यंत सर्व प्रोसेस कोण करणार, नेक्स्ट स्टेप अकॅडमी करणार। ओके, यामध्ये तुमचं बघा A to Z काउन्सिलिंग प्रोसेस असेल बघा, फॉर्म फिलिंग म्हणा, चॉईस फिलिंग म्हणा, सीट अलॉटमेंट म्हणा, ऍडमिशन म्हणा, तुम्ही सगळ्यांसाठी एक डिटेल व्हिडिओ दिलाय बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, बघून घ्यायचंय। ओके, कॉलिंगचा व्हॉट्सअपचा सगळा सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर बघा, जर तुम्हाला ऑल इंडिया कोटा प्लस स्टेट कोटाची जर काउन्सिलिंग करायची असते आणि ह्या दोन काउन्सिलिंग कशा असतात हे देखील मी सविस्तरपणे सांगणार आहे। यासाठी जर जॉईन करायचं असेल तर फीस 10,000 रुपये। यासाठी जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर या नंबरवरती संपर्क करायचा आहे। ज्यांना आमच्याकडे पेड काउन्सिलिंग करायची असेल 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती काय करायचंय, मेसेज करायचे। आणि आपला जो ऑफिस आहे विद्यार्थी मित्रांनो तो छत्रपती संभाजीनगर मध्ये। ओके, तर यासाठी काय करायचंय, जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे असाल किंवा तुमचं छत्रपती संभाजीनगरला जर येणे शक्य होत असेल तर आमच्या ऑफिसला व्हिजिट द्यायची। आणि डिटेल काउन्सिलिंग आमच्याकडे कशी मिळते पुन्हा एकदा सांगतोय, सविस्तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिला, बघून घ्यायचंय। ओके, अब्रॉडला जर ऍडमिशन करायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिली बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, भरून घ्यायचंय, आम्ही कॉन्टॅक्ट करू। अदर स्टेटला जर ऍडमिशन घ्यायचं असेल MBBS BDS BMS गुगल फॉर्म भरा, आम्ही कॉन्टॅक्ट करू। ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जर रिपीट करायचं असेल तर उस्मानपुरामध्ये आमचा क्लास आहे बघा, डॉक्टर पाटील बायोलॉजी क्लास, गॅरंटेड बॅच असणार बघा। जर बायो मध्ये 330 प्लस या ठिकाणी तुमचा स्कोर येत नाहीये तर तुम्हाला तुमची पूर्ण फीस रिफंड दिली जाणार आहे। यासाठी तुम्ही जॉईन करू शकता। रिपीटर बॅच आपल्याकडे 25 तारखेपासून सुरू होणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं आमचा सर जो स्कोर आहे 290 ते 400 या दरम्यान आहे। मग महाराष्ट्रामध्ये आम्हाला BMS चं कॉलेज मिळू शकतं का, सर्वात मोठा आणि महत्वाचा आणि सगळ्यांना पडणारा प्रश्न। तर याचं उत्तर आहे होय, तुम्हाला स्पेशल स्ट्रे वेकन्सीच्या राऊंड मध्ये अलॉटमेंट होऊ शकते। स्ट्रे वेकन्सीच्या राऊंडला कोणते विद्यार्थी इलिजिबल असतात, याची प्रोसेस कशी चालते, सगळं काही स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी आता सांगतोय। आता सर्वात विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचंय बघा। जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, BMS या कोर्स साठी, ओके, आणि तुमचा स्कोर या ठिकाणी 290 ते 400 या दरम्यान येत असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये BMS मिळू शकतो। फक्त तुम्हाला शेवटपर्यंत प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची आहे। सगळे काही मुद्दे मी तुमच्या समोर या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे मांडणार आहे, म्हणून व्हिडिओला कोणी स्किप नाही करायचंय, शेवटपर्यंत बघायचंय। बघा, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जर BMS करायचं असेल तर यासाठी तुम्हाला करावे लागणार सर्वात पहिले काउन्सिलिंग। ओके, तुम्हाला काय करावं लागणार आहे, काउन्सिलिंग। बरं, आता काउन्सिलिंग किती टाईपचे असतात हे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगतो। तत्पूर्वी जर महाराष्ट्रामध्ये समजा तुम्हाला काउन्सिलिंग करायची तर XYZ नावाचा कॉलेज समजा महाराष्ट्रामध्ये। ओके, या कॉलेजला ज्या टोटल सीट्स विद्यार्थी मित्रांनो आपण धरून चालू या 100 सीट आहे। ओके, या कॉलेजला काय टोटल 100 जागा आहे। या 100 जागा मग कशा भरल्या जाणार,
ओके, यामध्ये कॅटेगरी डिस्ट्रीब्युशन असेल बघा तुमचं. पण यामधल्या ज्या 85% जागा आहे, ओके, याच्यातल्या ज्या 85% जागा आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या तुमच्या स्टेट कोट्यातून भरल्या जाणार. ओके, स्टेट कोटा. आणि विद्यार्थी मित्रांनो, याच्या ज्या उरलेल्या 15% जागा आहे ह्या तुमच्या ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जाणार. ओके, हे IQ ज्याला आपण थोडक्यात म्हणूया. आता विद्यार्थी मित्रांनो, हा कॉलेज बघा XYZ ज्याला नाव दिलं आहे, हा गव्हर्नमेंटचा कॉलेज असू शकतो किंवा मग हा सेमी गव्हर्नमेंटचा कॉलेज असू शकतो. बरोबर. मग आता गव्हर्नमेंटसाठी प्रोसेस कशी असते आणि सेमी गव्हर्नमेंटसाठी कशी असते थोडं सविस्तरपणे सांगतोय, लक्षपूर्वक बघा. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या, कॉलेज गव्हर्नमेंट आहे आणि कॉलेजला 100 जागा आहे, तर याच्या 85% ज्या जागा ह्या स्टेट कोट्यातून भरल्या जाणार. आणि याला कोण कंडक्ट करणार या ठिकाणी, कशावर होणार आहे, तर CET सेल. ओके, CET सेल वरती काय होणार, ही प्रोसेस चालणार. ओके, त्यानंतर जर कॉलेज आपला गव्हर्नमेंट आहे तर याच्या ज्या 15% जागा आहे हे AA-CCC मधून भरल्या जाणार. AA-CCC. ओके, आयुष कम्युनिटी बघा याच्यावरून काय भरल्या जाणार, तुमच्या ऑल इंडिया कोटाच्या 15% सीट भरल्या जाणार. सर कॉलेज हा गव्हर्नमेंट आहे, तुम्ही क्लिअर सांगून दिले. गव्हर्नमेंटच्या 2 टाईपच्या काउन्सिलिंग, गव्हर्नमेंट कॉलेज असेल तर त्या 2 टाईपच्या काउन्सिलिंग होता, एक स्टेट कोटाचे होते, एक ऑल इंडिया कोटाचे होते. गव्हर्नमेंटचे 15% जे सीट आहे ऑल इंडिया कोटातून AA-CCC मधून भरले जातात. त्यानंतर उरलेले 85% ज्या जागा आहेत त्या स्टेट कोटा CET सेल मार्फत भरल्या जातात. मग सर कॉलेज जर सेमी गव्हर्नमेंट असला तर बघा, कॉलेज आता सपोज मानूया सेमी गव्हर्नमेंट आहे, तर याच्या ज्या जागा आहे 85% या स्टेट कोटा CET सेल मार्फतच भरले जाणार. पण जे उरलेले जे 15% जागा आहे, ओके, इकडे घेतो आता, तर हे तुमचं CET सेलचा काय असतो, याचा 15%चा ऑल इंडिया कोटा असतो सेमी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी. आता बघा, बरेचसे विद्यार्थी CET सेलचे 15% कोट्यासाठी जात नाही, कारण या कोट्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी टोटल जो खर्च येतो तो 52,000 येतो. याच्यामध्ये जे 50,000 रुपये असतात ते सिक्युरिटी डिपॉझिट असते बघा तुमची पोर्टलवरती, जे की तुम्हाला रिफंडेबल असते, आणि 2,000 रुपये नॉन रिफंडेबल असतात. म्हणून बरेचसे विद्यार्थी CET सेलचा हा कोटा करत नाही. म्हणून सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जो कट ऑफ आहे 15% आयुष, ओके, यामधून काय जातो, CET सेलचा खूप कमी जातो. तर तुमचा स्कोर जर कमी असेल तर तुम्हाला काय करायचंय, CET सेलचा 15%चा कोटा पण या ठिकाणी करायचा आहे. ओके, हा झालाय आपले महत्वाचा विषय. आता आपल्याला काय करायचंय, महाराष्ट्र या राज्यामध्ये जे स्ट्रे वेकेन्सीचा राऊंड होतो, कारण ऑल इंडिया कोटा स्ट्रे वेकेन्सीचा राऊंड होत नाही आणि स्ट्रे वेकेन्सीचा काय जातो, कट ऑफ कमी जातो. मग ह्या स्टेट कोट्याची प्रोसेस कशी चालणार हे देखील मी तुम्हाला आता सविस्तरपणे सांगतोय. ओके, तर सगळ्यांनी व्हिडिओला स्किप करायचं आणि सविस्तरपणे बघायचंय. आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या इकडं, आपला 85% काय स्टेट कोटा आहे, जो कशा मार्फत याच्या सीट भरल्या जातात, महाराष्ट्र राज्यासाठी CET सेल मधून याच्या काय भरल्या जातात, तुमच्या सीट भरल्या जातात. ओके, CET सेल. तर आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुमचे टोटल ज्या राऊंड असतात बघा, ओके, या ठिकाणी जे राऊंड होतात तुमचे टोटल 3 राऊंड होतात. हा राऊंड 1 आहे समजा तुमचा. आता तर या राऊंड 1 साठी समजा आपण या ठिकाणी आता 3 कॅन्डिडेट कन्सिडर करून या. ओके, 3 कॅन्डिडेट आपण कन्सिडर करूया. एकाचं नाव आहे रोहन, एकाचं नाव आहे बघा आनंद, आणि एकाचं नाव आहे समजा या ठिकाणी ऋषिकेश. असे 3 कॅन्डिडेट आहे बघा, आणि ह्या 3 कॅन्डिडेट साठी अशा प्रोसेस कशी चालणार. आता बघा, रोहनला एकदम चांगला स्कोर आहे, ओके, आनंदलाही बऱ्यापैकी स्कोर आहे, आणि ऋषिकेशला देखील कमी स्कोर आहे, म्हणजे त्याचा अलॉटमेंट पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये होऊ शकत नाही. प्रोसेस कशी चालणार सविस्तरपणे सांगतोय, व्हिडिओला बिलकुल स्किप करायचं नाही. आता समजा या ठिकाणी पहिला राऊंड झाला. ओके, पहिल्या राऊंडची काय सिलेक्शन लिस्ट आली बघा तुमची या ठिकाणी. ओके, दुसऱ्या याच्यावरती घेतो म्हणजे तुम्हाला आणखीन सविस्तरपणे समजेल. ओके, या ठिकाणी CET सेलचा पहिला राऊंड झाला. पहिल्या राऊंडची काय आली, आता आपली सिलेक्शन लिस्ट आली. सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर यामध्ये बघा पहिल्या राऊंडची जी सिलेक्शन लिस्ट आली, आता कॅन्डिडेट कोणकोणते घेतले आपण या ठिकाणी, रोहन, आनंद आणि ऋषिकेश. तर बघा, रोहन, त्याच्यानंतर रोहन, ऋषिकेश आणि आनंद. आता काय झालंय, ज्यावेळेस या ठिकाणी तुमची सिलेक्शन लिस्ट आली तर या ठिकाणी रोहनला काय झालं, XYZ नावाचं कॉलेज अलॉटमेंट झाला.
ऋषिकेशला पण काय झालं, या ठिकाणी चॉईस नॉट अवेलेबल, नाही ऋषिकेशला पण काय झालं, एबीसी नावाचं कॉलेज या ठिकाणी अलॉटमेंट झाला. आणि या ठिकाणी आनंदला पण काय झालं, कुठलाच कॉलेज अलॉट नाही झालं, चॉईस नॉट अवेलेबल असं आलं, चॉईस नॉट अवेलेबल. म्हणजे याला कुठलंच कॉलेज भेटलं नाही. आता काय होणार बघा, हा झाला आपला पहिला राऊंड, असं ऑप्शन आलं. मग आता यामधून रोहननी काय केलं, XYZ नावाचा कॉलेज भेटला, त्याला तो कॉलेज आवडला, त्यांनी काय केलं, कॉलेजला फक्त जॉईन केलं. रोहननी काय केलं, जॉईन केलं. कॉलेज जॉईन केल्यानंतर सगळे त्याने ओरिजिनल जे डॉक्युमेंट होते त्याचे जाऊन कॉलेजला सबमिट केले. आणि ऋषिकेशला पण तोच कॉलेज भेटला, पण त्यांनी काय केलं, जॉईन नाही केलं. त्याला काही असं वाटत नव्हतं चांगलं कॉलेज आहे, मला या कॉलेजमध्ये, त्याला असं वाटत होतं मला याच्यापेक्षा भारी भेटू शकतं, पण त्याला या ठिकाणी काय घेतलं, आता डायरेक्ट फ्री एक्झिट घेतलं. म्हणजे तो काय गेला, तो कॉलेजला पण गेला नाही आणि त्यांनी जॉईन पण नाही केलं. ओके, तर हा झाला तुमचे पहिल्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट आली, यामध्ये असा सिनारिओ झाला. आता यांनी काय केलं, जॉईन करून अपग्रेडेशन साठी गेला. हा काय गेला, अपग्रेडेशन साठी गेला आणि यांनी फ्री एक्झिट घेतलं होतं, बरोबर. आता या विद्यार्थ्यांनी काय केलं, डायरेक्ट फ्री एक्झिट घेतले. म्हणजे आता जर याला सेकंड राऊंडला कॉलेज भेटलं नाही, तर जो कॉलेज त्याला अगोदर भेटलेला होता हा पण त्याच्या हातात राहिलेला नाही, यांनी डायरेक्ट फ्री एक्झिट घेतलेलं आहे. पण जर आता समोर गेला दुसऱ्या राऊंड मध्ये, जर याला जर कॉलेज भेटलं, ते घेणार आहे मी पुढे आता, पण एक सांगतोय तुम्हाला, तर जर याला सपोज नाही भेटलं तर याच्या हातात काय राहणार, हा कॉलेज असणार. ओके, आता बघा काय झालं, सिलेक्शन राऊंड 1चा हा असा स्टेटस होता बघा. यानंतर काय झालं बघा, थोडं माग आलो आपण, राऊंड 1 तुमचं कंप्लीट झालं. आता आहे तुमचा राऊंड 2. राऊंड 2 साठी सगळ्यांनी चॉईसेस भरल्या, परत नवीन चॉईसेस होता. पहिले दुसऱ्या राऊंड साठी, तिसऱ्या राऊंड साठी, जेवढे राऊंड होतात त्यांच्यासाठी तुमचे जे चॉईसेस असतात ते या ठिकाणी परत भरण्याचा ऑप्शन मिळतो. फक्त स्ट्रे वेकन्सीला ज्यावेळेस तुम्ही चॉईस भरणार ते शेवटच्या चॉईसेस असणार. त्यानंतर जर सीट वॅकंट असल्या तर डायरेक्ट तुमची सिलेक्शन लिस्ट येईल, तुम्हाला चॉईसेस भरता येणार नाही. आता दुसरा कन्सेप्ट बघा, या ठिकाणी दुसरा राऊंड झाला, दुसऱ्या राऊंडची पुन्हा सिलेक्शन लिस्ट आली. यामध्ये काय झालं, दुसऱ्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट पुन्हा आली. आता यामध्ये काय झालं, हे बघा, तिकडे जाऊया. राऊंड 2 ची सिलेक्शन लिस्ट आली. राऊंड 2 ची सिलेक्शन लिस्ट आली, त्यामध्ये आपलं कोण होता, आनंद होता, त्यानंतर रोहन होता आणि ऋषिकेश होता. आता माग येऊ आपण एकदा पहिल्या राऊंडला बघा, रोहनला काय झालेली होती, सीट भेटलेली होती, त्याने अपग्रेडेशन साठी गेली. आता रोहनला पहिले कॉलेज भेटलेलं होतं, त्यांनी जॉईन केलेलं होतं. आता त्याला परत काय झालंय, कॉलेज अलॉट झाला, अलॉट झाला त्याला, बरं का. तर आता जो त्यांनी जो अगोदर हा कॉलेज जॉईन केला होता हा त्याच्या हातातून जाणार आणि याला काय भेटणार, नवीन कॉलेज भेटणार. बरं, आनंदला काय झालं, परत या ठिकाणी कुठलाच कॉलेज अलॉटमेंट झाली आणि ऋषिकेशला पहिले भेटलं होतं पण आता काहीच नाही भेटले. तर मग आता तिसऱ्या राऊंड साठी कोण कोण जाऊ शकतं, हे तिन्ही पण तिसऱ्या राऊंड साठी जाऊ शकता. हे तिन्ही कॅन्डिडेट तिसऱ्या राऊंड साठी जाऊ शकता. बघा राऊंड 3 यांनी काय केलं, परत राऊंड 3 साठी काय भरल्या, चॉईसेस भरल्या. आता याला जी अलॉटमेंट झाली, याला असं वाटलं यार मला आणखीन काय करावं, मी या ठिकाणी पुन्हा एकदा चांगल्याने प्रोसेस करावं, मला असं वाटतं मला आणखीन चांगलं कॉलेज मिळू शकतं. यांनी काय केलं, इथून डॉक्युमेंट वापस आणले, इथं दिले, हे जॉईन करून ठेवलं. ओके, हा जॉईन करून ठेवलं यांनी. हा जो अलॉट झाला होता याला नंतर जॉईन केलं, हे सगळे ह्या कॉलेजवरून डॉक्युमेंट आणले, तिथं घेतले, हा कॉलेज त्याच्या हातातून निघून गेला. राऊंड 3 आला, तिसऱ्या राऊंडची पुन्हा सिलेक्शन लिस्ट लागली. आनंदला सीट भेटलेला नाहीच आहे, आनंदला अजून सीट नाही भेटला. रोहनला सीट भेटला, परत नवीन रोहनला काय भेटला, कॉलेज अलॉटमेंट झाली रोहनला परत कॉलेज अलॉटमेंट झालं या ठिकाणी. आणि ऋषिकेशला अजून मी कॉलेज भेटलेलं नाहीये. म्हणजे ऋषिकेशला फक्त पहिल्या राऊंड मध्ये भेटलं होतं, पण ऋषिकेशने काय केलं, या ठिकाणी डायरेक्ट फ्री एक्झिट घेतलं, कॉलेज जॉईन नाही केला. मग याच्यानंतर होतो आपला स्ट्रे वेकेन्सीचा राऊंड. मग आता यापैकी कोणत्या राऊंड साठी इलिजिबल असणार हे देखील मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतोय. बघा आता रोहनला जी अलॉटमेंट झालेली, आता रोहनकडे काय आता कुठलाच ऑप्शन नाही. रोहननं जर चालूच दिलं, इथं जॉईन करतोय, पहिल्या राऊंडला जॉईन करतोय, मग दुसऱ्याला अपग्रेडेशन घेतोय, दुसऱ्याला परत भेटतोय, परत जॉईन करतोय, तिसऱ्याला जातोय, तर मग ही प्रोसेस कधी संपणारच नाही, बरोबर आहे का नाही. मग या ठिकाणी काय तो एक नियम येतो सीईटी सेलचा, ज्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मध्ये अलॉटमेंट झाली असेल ते जो समोरचा राऊंड आहे तुमचा स्ट्रे वेकेन्सीचा, स्ट्रे वेकेन्सी राऊंड, या राऊंड साठी इलिजिबल राहत नाही.
मग सर तुम्ही बोलले आता पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला ज्याला सीट भेटली ते या राऊंडसाठी इलिजिबल राहत नाही, पण आता या ठिकाणी इलिजिबल कोण आहे स्ट्रे वेकेन्सीसाठी? आनंदी इलिजिबल आहे आणि ऋषिकेश इलिजिबल आहे. पण सर तुम्ही तर बोलले आता स्ट्रे वेकेन्सी राऊंडला तेच विद्यार्थी इलिजिबल असतात ज्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मध्ये सीटच भेटलेली नाहीये. पण ऋषिकेश जो होता सर त्याला पहिल्या राऊंडला सीट भेटली होती, मग ऋषिकेश कसं काय इलिजिबल? तर ऋषिकेशने ज्यावेळेस त्याला पहिल्या राऊंड मध्ये सीट भेटली तर ऋषिकेशने कॉलेज जॉईन केलेला नव्हता, ऋषिकेशला तो आवडला नव्हता, ऋषिकेशने डायरेक्ट फ्री एक्झिट घेतली होती. मग स्ट्रे वेकेन्सी राऊंडला तेच विद्यार्थी इलिजिबल असतात ज्यांना पहिल्या राऊंड मध्ये जरी सीट भेटली असेल आणि त्यांनी ते जॉईन नाही केलं असेल तर ते काय राहतात स्ट्रे वेकेन्सी राऊंडला इलिजिबल असतात. सर यामध्ये आणखीन एक केस बनू शकते बघा. आता तुम्ही इकडे लक्ष द्या. सपोज आता कोण कोण या ठिकाणी इलिजिबल आहे याचं काम संपलं. आता रोहनला जो कॉलेज भेटलेला आहे याने जर घेतला नाही तर काय होणार माहिती का? हा डायरेक्ट प्रोसेसच्या आउट होणार जर याने कॉलेजने घेतलं तर, आणि याने जर कॉलेज नाही घेतला तर हा डायरेक्ट प्रोसेसच्या बाहेर पडणार. पुढे याला चॉईसेस भरता येणार नाही, हात कॉलेज पण त्याच्या हातातून जाईल. म्हणून हा काय करेल चुपचाप काय देऊन टाकणार, रिटेन्शन फॉर्म भरून टाकणार. ओके, रिटेन्शन देऊन टाकणार. जर यांनी नाही दिला समजा रिटेन्शन तर तो ऑटो रिटेन होऊन जाणार. ते नंतर सांगेल मी तुम्हाला ते कसं असतं. पण स्ट्रे वेकेन्सी राऊंडला आता कोण कोण इलिजिबल आहे? आनंद आणि ऋषिकेश या ठिकाणी काय स्ट्रे वेकेन्सी राऊंडला इलिजिबल आहे. ओके, आता कोण कोण आहे? आनंद आणि ऋषिकेश. परत आता यामध्ये आणखीन एक होऊ शकतं बघा. एखादा विद्यार्थी असेल समजा, पहिल्यापासून जाऊ आपण, आणखीन एक कॅन्डिडेट यामध्ये ऍड करू बघा. समजा यामध्ये एक कॅन्डिडेट परत आहे बघा, अक्षय नावाचा. अक्षय नावाचा कॅन्डिडेट आहे. अक्षयला काय झालं पहिल्या राऊंडला सीट अलॉटमेंट कुठलीच झाली, पण याला दुसऱ्याला सीट भेटून गेली. दुसऱ्याला सीट भेटली आणि जॉईन केलं. हा तिसऱ्यापर्यंत गेला. ओके, हा दुसऱ्याला जॉईन केलं आणि हा तिसरा राऊंड करू शकतो. पण इथून पुढील स्ट्रे वेकेन्सीचा राऊंडला अक्षय सुद्धा इलिजिबल राहणार नाही. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य असा की ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मध्ये सीट अलॉटमेंट होत नाही ते विद्यार्थी काय असतात स्ट्रे वेकेन्सी राऊंड साठी इलिजिबल असतात. त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंड मध्ये सीट भेटला असेल आणि त्यांनी ते सोडून दिला असेल, त्यांनी ते सीट सोडून दिला असेल, जॉईन केलं नसेल कॉलेजमध्ये एकही डॉक्युमेंट सबमिट नाही केले असेल, तेही स्टुडंट काय असतात स्ट्रे वेकेन्सी राऊंड साठी इलिजिबल असतात. मग सांगण्याचं तात्पर्य असा की जो स्ट्रे वेकेन्सी राऊंड असतो हा स्पेशल राऊंड असतो. स्पेशल राऊंड असतो मित्रांनो हा. आणि या राऊंड साठी तेच विद्यार्थी इलिजिबल असतात ज्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मध्ये सीट अलॉटमेंट झालेली नाहीये. आता आणखीन एक महत्वाचा, स्ट्रे वेकेन्सी राऊंड मध्ये काय येतात बरेचसे नवीन कॉलेजेस येतात आणि हे नवीन कॉलेजेस आल्यामुळे सीटी वाढतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मध्ये अलॉटमेंट झाली असेल म्हणजे किती जरी त्यांचा चांगला स्कोर असेल तर ते बाहेर पडून जातात. यामध्ये आणखीन एक काय होतं विद्यार्थी मित्रांनो, आता आणखीन आपण थोडं मागे जाऊया. बघा आता इथून आपली सीईडी सेलची प्रोसेस सुरू झाली. याच्यात आणखीन एक मुलगा ऍड करू आपण, आणखीन एक मुलगा ऍड करू. याचं नाव आहे समजा आता नितीन किंवा मग सौरव नावाचं ऍड करू. सौरव नावाचा मुलगा आहे बघा. आणि आता काय झालंय सौरवला या ठिकाणी काय झालं पहिल्या राऊंड मध्ये त्यांनी चॉईसेस भरल्या. ओके, सौरवनी पहिल्या राऊंड मध्ये चॉईसेस भरल्या आणि सौरवला काय झालं या ठिकाणी कॉलेज अलॉटमेंट झालं. ओके, सौरवला पहिल्या राऊंड मध्ये अलॉटमेंट हा सौरवने चॉईसेस भरल्या. बीएमएस करायचं होतं सौरवला, प्युअर बीएमएस करायचं. जर डोक्यात भरेल मला बीएमएसच करायचंय नाही तर मला करायचंच नाही, त्याने बीएमएसचा पहिल्या राऊंडला प्रिफरन्स दिला, त्याला भेटलंच नाही. तो दुसऱ्या राऊंड साठी गेला, त्यांनी परत बीएमएस साठी प्रिफरन्स दिला, त्याला भेटलंच नाही. मग सौरवला काय येतो या ठिकाणी टेन्शन येतो, सर की आपण तर पहिल्या राऊंडला पण या ठिकाणी काय दिले चॉईसेस भरले पण आपल्याला भेटलं नाही, दुसऱ्याला पण भेटले नाही, भरले आपण पण भेटले नाही. मग सौरवच्या डोक्यात काय येतं म्हणजे बऱ्याचशा मुलांच्या डोक्यात काय येतं पहिल्यात भेटले नाही दुसऱ्यात भेटले नाही, चॉईस नॉट अवेलेबल येते. तर आता काय करतात ते BHMS होमिओपॅथीचे कोर्सचे काय करतात या ठिकाणी चॉईसेस ऍड करून टाकतात. मग तिसऱ्या राऊंडला लागतो त्यांना होमिओपॅथीचा कॉलेज. या ठिकाणी तिसरा जो राऊंड झाला यामध्ये त्याला जो सौरव होता त्याला लागला होमिओपॅथीचा कॉलेज. मग स्ट्रे वेकेन्सीचा राऊंड काय म्हणतो ज्याला पहिल्या राऊंड मध्ये दुसऱ्या राऊंड मध्ये तिसऱ्या राऊंड मध्ये सीट भेटली नसेल ते विद्यार्थी स्ट्रे वेकेन्सी राऊंड साठी इलिजिबल राहतात. बरं, आता सौरवला एवढा स्कोर होता की सौरवला चौथा जो राऊंड होणार होता स्ट्रे वेकेन्सी त्यामध्ये सीट भेटू शकत होती, पण त्यांनी काय केलं त्यांनी BHMS चे कॉलेजेस ऍड करून दिले. मग BHMS चे जर तुम्ही असे कॉलेजेस ऍड करून देताय असे तुम्हीच नाही बरेचसे विद्यार्थी कॉलेज ऍड करून देता आणि ते स्ट्रे वेकेन्सी राऊंडला इलिजिबल राहत नाही, म्हणून देखील कट ऑफ काय जातो खूप कमी जातो स्ट्रे वेकेन्सीचा.
ओके, तर मग स्ट्रे वेकेन्सीला समजा आता या दोघांना पण अलॉटमेंट झाली तर यांना हे घ्यावंच लागणार. यांनी जर नाही घेतलं तर हे डायरेक्ट प्रोसेसच्या आउट होतात, डायरेक्ट बाहेर पडून जातात. प्रोसेसच्या बाहेर पडले का संधी कोणाला मिळते, जे आणखीन सीट खाली आहेत ज्या विद्यार्थ्यांना अजून अलॉटमेंट झालेली, मग त्यांचं काय त्या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट येते आणि त्यांना काय होतं, कॉलेज अलॉटमेंट होतो. त्यानंतर परत काय होतात, नवीन कॉलेजेस येतात ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला नसतो. म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंड मध्ये तुमचा कट ऑफ खूप हाय जाणार, 370 360 340 इथपर्यंत लई कम होऊन येईल समजा. पण ज्यावेळेस नवीन कॉलेजेस येणार, कॅन्डिडेट नसणार, 290 वाल्याला पण काय होते, यामध्ये सीट अलॉटमेंट होते. मग तुम्हाला काय करायचंय, तर बीएमएसच करायचं असेल तर शेवटपर्यंत प्रॉपर काउन्सिलिंग करायची, बीएमएस वरतीच काय द्यायचंय, भर द्यायचंय. उगच सीट अलॉटमेंट होत नाही म्हणून बीएचएमएसच्या चॉईसेस भरून द्यायचं नाही. जर तुम्ही असं करताय मित्रांनो तर तुम्हाला काय होऊ शकतो, या ठिकाणी चुकीचा कॉलेज पण अलॉट होऊ शकतो, चुकीचा कोर्सही अलॉट होतोय. जर चुकीचा कोर्स अलॉटमेंट झाली तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. बरोबर आहे का, अगदी बरोबर आहे. तर मग तुम्हाला जर तुमचा स्कोर कमी येत असेल, 290 जर तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला कधी स्ट्रे वेकेन्सी राऊंडला नवीन कॉलेजेस येणार त्यावेळेस काय होऊ शकते, अलॉटमेंट होते. ओके, आणि विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात द्या, दरवर्षी स्ट्रे वेकेन्सी राऊंडला नवीन कॉलेजेस येत आहे, सीट वाढत आहे आणि असे बरेचसे विद्यार्थी असतात ज्यांना कॉलेज भेटू शकत नाही, पण त्यांना पण काय होते, बीएमएस ला अलॉटमेंट होते, कारण त्यांनी बीएचएमएसच्या चॉईसेस भरलेल्या नसतात. त्यांच्या डोक्यात बीएमएसच असतं, शेवटपर्यंत ते या ठिकाणी काउन्सिलिंग करतात आणि त्यांना शेवटला अलॉटमेंट होऊन जाते. स्ट्रे वेकेन्सीचा राऊंड खूप स्पेशल राऊंड असतो. तेच विद्यार्थी एलिजिबल असतात ज्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये अलॉटमेंट झालेली नाहीये. तर पहिल्या मध्ये झालेला असेल त्यांनी फ्री एक्झिट घेतला असेल, दुसऱ्या तिसऱ्यामध्ये कुठलीच अलॉटमेंट नाही तर तो सुद्धा एलिजिबल असणार. पण एखाद्याला दुसऱ्या राऊंड किंवा तिसऱ्या राऊंड मध्ये अलॉटमेंट झाली तर ते स्ट्रे वेकेन्सी राऊंड साठी एलिजिबल राहत नाही. म्हणून तुम्हाला काय करायचं, जर तुमचा स्कोर कमी असेल तर बीएमएस जर करायचं असेल तर बीएचएमएसच्या चॉईसेस भरायचे नाहीये आणि प्रॉपरपणे काय करायची, तुमची बीएमएस साठी काउन्सिलिंग करायची, जेणेकरून तुम्हाला काय होईल, महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चांगल्यातलं चांगलं कॉलेज अलॉटमेंट होईल. त्यानंतर AA-CCC ऑल इंडिया कोटाची काउन्सिलिंग कशी असते, ज्यावेळेस तुम्ही आपल्याकडे पेड मध्ये जॉईन करणार, आपण सविस्तरपणे तुम्हाला सांगूया. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.